हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर बाहेर इतका पाऊस पडतोय की काही बघा सुचेनाच. इतकं म्हणजे गारठा पडलेला आहे, थंड वातावरण झालं आहे आणि अक्षरशः सकाळी उठायला असं नको वाटतंय आणि पहाटेची झोप म्हणजे विचारूच नका. तर असो, आता इथे सकाळी मी लवकर उठलेली आहे, म्हणजे लवकरच उठते. 5:30 वाजता मी उठते. अलार्म वाजला ना वाजला की लगेच उठते. तर बाहेर असं क्लायमेट आहे बघा. आणि पाऊस आहे ना थोड्या वेळ उघडला ना की लगेच चालू होतो. म्हणजे सतत सारखा पाऊस पडतोय राहून राहून. असं एवढं थंड वातावरण झालेलं आहे. उठल्याबरोबर बघा इथे किचनमध्ये येते आणि असं कोमट पाण्याचा एक ग्लास भरून घेते. तर साधं पाणी, त्यामध्ये मध नाही, लिंबू नाही, काही नाही. फक्त साधं एक ग्लास कोमट पाणी मी बसून असं पिते आणि त्यानंतर कामांना सुरुवात करते. आता तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की महिन्यात 5 किलो वजन कमी, फक्त 8,000 पावलं चालल्याने. आणि त्याचबरोबर मी ह्या रात्रीच्या 5 चुका बंद केलेल्या आहेत करायच्या. म्हणजे आपल्याकडून कळत नकळत भरपूर काही चुका होतात आणि आपण बरेच वेळेला म्हणतो की आपलं वजन कमी होत नाही किंवा मी एवढं चालते, एवढा व्यायाम करते, एवढं मी स्ट्रिक्टली डाएट करते, तरी पण वजन का कमी होत नाही. तर छोट्याना कळत नकळत अशा छोट्या छोट्या भरपूर चुका आपल्याकडनं होतात. आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकली स्ट्रिक्टली आपण जेव्हा वेट लॉस करायचं ठरवतो त्यावेळेला आपल्याला त्या चुका रिअलाईज होतात. तर असो, आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप म्हणजे मी माझं वेट लॉस कसं केलं आणि त्याचबरोबर मी कुठल्या सवयी केलेल्या आहेत की जेणेकरून आत्ता माझं वजन वाढत नाही आहे आणि मेंटेन आहे आणि आणि स्वतःलाच खूप ॲक्टिव्ह फ्रेश फील वाटतं बघा. तर मी सगळ्या प्रकारच्या माझ्या बॉडीला मी सवय केलेली आहे. इवन मी तुम्हाला सांगते की म्हणजे वॉक नाही केलं, नुसता व्यायाम केला तरी म्हणजे बॉडी व्यवस्थित छान राहते आणि सहन पण होतं. काहींना बघा 2 दिवस व्यायाम केला की तिसऱ्या दिवशी पेन करायला लागतं आणि मग ते व्यायाम करायचं सोडून देतात. तर असं मी धडसोड केलं नाही. एक कन्सिस्टन्सी ठेवली आणि मी रेग्युलर व्यायाम करते. त्याचबरोबर आता मी थोडं वॉक चालू केलं आहे. म्हटलं बघू वॉक केल्याने काय फरक पडतो, कारण या अगोदर मी पहिले वॉक पण करून पाहिलेलं आहे. तर आता जेव्हा मी वॉक करायला घेतलं तेव्हा काय बदल झाले तर हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर माझं रोजचं डेली रुटीन की सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी, प्रॅक्टिकली काही जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या मी करत होती. आणि ज्या काही आपल्याला सारख्या खाण्याच्या किंवा गोड खाण्याच्या ज्या क्रेविंग्स होतात त्या कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं किंवा आपण कंट्रोलमध्ये कशा ठेवल्या पाहिजे तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता बघा मी इथे पीठ भिजवायला घेतलेलं आहे आणि मी फ्रेशच पीठ भिजवते. रात्रीचं पीठ वगैरे मी भिजवून ठेवत नाही. शक्यतो पीठ फ्रेशच भिजवावं आणि जे काही तुम्ही कराल म्हणजे जेवण काही बनवाल ते तुम्ही फ्रेश बनवूनच खायचं आहे. शिळं अन्न शक्यतो टाळायचं आहे. 2-2 दिवसांच्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून त्या गरम करून खाणं ते सुद्धा टाळायचं आहे. किंवा बऱ्याच वेळेला बघा आपल्याला सवय असते की लसूण वगैरे पेस्ट किंवा काही ना काही मसाले वगैरे वाटून ठेवायचं. तर अगदी फक्त 1 ते 2 दिवस तुम्ही वापरू शकता वाटलेला वाटण किंवा मसाला. आणि कांदा, टोमॅटोची प्युरी हे अजिबात करून ठेवू नका फ्रीजमध्ये. त्याचबरोबर लसूणसुद्धा जास्त दिवस सोलून किंवा आलं लसणाची पेस्ट करून ठेवू नका. तुम्ही हवं तर फ्रेश बनवा. आणि जर खूपच घाई असेल तुम्हाला, वर्किंग वुमन्स असाल तर फार 2 ते 3 दिवसाच्या वरती तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरू नका, फ्रेश बनवा. आणि जरी बनवली तरी पण लसूण जरी तुम्ही सोलून ठेवला 1-2-3 दिवसांसाठी तरी तो स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यामध्ये ठेवत चला फ्रीजमध्ये. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा. मी पण आता कमी करायचं ठरवलं आहे प्लॅस्टिकचा वापर. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला काही ना काही वेगवेगळे आजार आता जडत आहेत आणि असं ऐकायला येते कानावर. त्यामुळे जेवढं आपल्याला प्रॅक्टिकली करता येईल, जेवढे आपल्या म्हणजे फॅमिलीची किंवा आपली स्वतःची काळजी घेता येईल तेवढी आपण घ्यायची आहे. असो, आता बघा फक्त एका महिन्यात 5 किलो वजन कसं कमी करायचं. आता ज्यांचं खूप वजन वाढले, ज्यांच्या बॉडीमध्ये खूप सारे फॅट्स आहे आणि त्यांनी ठरवले वजन कमी करायचं आहे, तर काही जण बघा काही लेडीज योगा सेंटर जॉईन करतात की काही ऑनलाईन योगा करतात किंवा काही जिम जॉईन करतात, स्ट्रिक्टली डाएट करतात. पण मी सांगू का फ्रेंड्स, आपण जेव्हा एकदा आपल्याला सवय केली ना स्वतःच्या बॉडीला किंवा आपण स्वतःला एक सवय लावली ना तर काहीच करायची गरज पडत नाही बघा.
तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर आता वजन कमी करायचं म्हणजे काहींचं म्हणजे समज असा असतो की उपाशी राहिल्याने वजन कमी होईल किंवा जेवण कमी केल्याने वजन कमी होईल. तर हे चुकीचं आहे. अजिबात तसं करायचं नाही. आपल्या बॉडीला लागतं तेवढं आपण घ्यायचं आहे पोटामध्ये आहार. प्रत्येकाचं आहार वेगवेगळा असतो. बॉडीचं जडणघडण वेगवेगळी असते. आता मला जे डायजेस्ट होईल ते तुम्हाला होईलच असं नाही आहे किंवा माझं महिन्यात 5 किलो झालं तर तुमचं त्यापेक्षाही जास्त होऊ शकतं. तर मी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या आणि काय काय आपले जे गैरसमज असतात तर ते कसे मी दूर केले ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात प्रथम बघा, आपला गैरसमज असा असतो की उपाशी राहायचं आणि वजन कमी करायचं. तर हे मी सगळ्यात आधी हा डोक्यातून काढून टाकला हा गैरसमज की उपाशी राहिल्याने किंवा जेवण कमी केल्याने वजन कमी होतं. तसं अजिबात केलं नाही. जेवढं लागतं तेवढं मी खाल्लं आणि सवय केली पोटाला एक. तर जिथे 2 चपाती तिथे मी 1च चपाती घेत होते, तुम्हाला तर माहिती आहे. आणि सॅलड पण मी त्याच्या जागेवर म्हणजे इक्वल होत होतं आणि पोट पण भरलं जात होतं आणि प्लस पोटामध्ये आपल्या आहारातून सॅलड वगैरे पण आतमध्ये जात होतं. जेवढं आपण इंटरनल घेऊ ना तेवढं आपली बॉडी, आपली स्किन छान राहते. त्यानंतर बघा, दुसरी सवय मी अशी केली की उठल्याबरोबर तोंड न धुता कोमट पाणी रेग्युलर घ्यायचं. जवळपास बघा आता 1 ते म्हणजे 1-2 वर्षापासून मी कोमट पाण्याची सवय केली. मी काही एवढं घेत नव्हती स्ट्रिक्टली, पण आता मी ती सवय केली कारण मला फरक जाणवायला लागला. कोमट पाणी घेतल्या घेतल्या आपलं पोट साफ होतं, टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपलं जेवढं पोट साफ राहील तेवढं आपलं शरीर निरोगी राहतं. आता इथे जरी बघा मुलांसाठी मी काही ना काही असा वेगवेगळा नाश्ता जरी बनवण्यात आला तरी तो खाल्ला तरी क्वांटिटीमध्ये खाते, हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मुलांना पण हेल्दी आणि आपल्याला पण हेल्दी. अशा पद्धतीने मी माझं रुटीन ठेवलेलं आहे. आणि उठल्याबरोबर मोबाईल हा म्हणजे न वापरण्याचा, मोबाईल बाजूला ठेवण्याचा हा मी स्वतःशी निश्चय केला की मोबाईल काही वेळ घ्यायचा नाही आणि अगदी शांत राहून बघा एक 10-12 मिनटं मेडिटेशन करायचं. ते पण फ्रेश वातावरणामध्ये. तुम्ही गॅलरीत बसू शकता किंवा घरात खिडकीच्या जवळ असं एकदम बाहेरचं आपल्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे, नॅचरल हवा मिळाली पाहिजे, असं आपल्याला फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन केल्याने काय होतं, आपलं मन शांत होतं, प्रसन्न वाटतं आपल्याला स्वतःला आणि डोक्यात कुठलेच निगेटिव्ह विचार येत नाहीत बघा. काही काही वेळेला आपण छोट्या छोट्या गोष्टीवरनं विनाकारण आपण खूप ओव्हर थिंकिंग करतो आणि त्यानंतर आपण डिस्टर्ब होतो आणि डिप्रेशनमध्ये जातो आणि खूप टेन्शन आल्याने नको त्या गोष्टींचं, ज्या गोष्टीतून आउटपुट निघतच नाहीत त्या गोष्टी आपण जोंबाळत आणि जोपासत बसतो आणि नंतर स्वतःलाच आपण एकटं आणि अगदी बघा डिस्टर्ब स्वतःला करून घेतो, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. आणि मग नंतर असंच करून आपल्याला टेन्शन येतं आणि टेन्शननेच वजन वाढलं जातं. म्हणजे आपण तणावमुक्त आपण कसं राहू हे आपण म्हणजे स्वतः बघायचं आहे. त्यानंतर बघा, सकाळची सुरुवात मी हलक्या व्यायामाने, अगदी स्ट्रेचिंगचे हलकेसे, म्हणजे आता मी रोज वेगवेगळे करते, सवय झाली आहे मला. तर तुम्ही हलकेसे व्यायामाचे स्ट्रेचिंगचे प्रकार करा, जे तुम्हाला जमेल. अगदी बसून करा, झोपून करा, स्टँडिंगने करा, कसेही करा, कार्डिओ, झुंबा काही करा, सूर्यनमस्कार करा, पण करा. तर एक 10-12 मिनटं मी असं स्वतःसाठी वेळ काढून सरांचा टिफिन वगैरे बनवून दिला. त्यानंतर मुलांचं स्कूल थोडं लेट असतं, त्यामुळे मग जो मधला वेळ असतो तो मी सगळं घरातले क्लिनिंगची वगैरे, देवपूजा, अंघोळ हे सगळी कामं करून स्वतःला वेळ देते आणि एक 10-12 मिनटं मी असं स्ट्रेचिंगचे हलकेसे व्यायामाचे प्रकार मी करते. म्हणजे घाम पूर्ण असा गेलाच पाहिजे असं नाही आहे, फक्त आपली बॉडी थोडी ॲक्टिव्ह करायची, जेणेकरून रोज व्यायाम केल्याने बॉडी फ्लेक्झिबल होते आणि आपल्याला ती एक सवय लावून जाते. एखाद्या गोष्टीशी जर आपण ॲडिक्टेड झालो तर ती गोष्ट आपण केल्या बिगर राहत नाही. त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींची सवय लावायला काय हरकत आहे आपल्याला, असं वाटतं. आणि हाऊसवाईफ, वर्किंग वुमन्सच सगळं केलं पाहिजे. म्हणजे आता ते वर्किंग वुमन्स म्हटलं तर बाहेर घड्याळाच्या काट्यावर आवरून निघावं लागतं ऑफिसला. पण आपण हाऊसवाईफ जरी असलो तरी आपण का नाही स्वतःला असं अपडेट किंवा पॅम्पर करावं किंवा स्वतःला छान ठेवावं. आणि विशेष म्हणजे की बघा, आपण जेवढं स्वतःला छान ठेवू ना तेवढं आपण ॲक्टिव्ह राहतो आणि आपण आपलंच स्वतःवर प्रेम करायला लागतो. कधी आपण स्लिम ट्रिम होऊ की कधी आपलं वेट लॉस होईल हे आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे ह्या फक्त सवयी करा तुम्ही. काही असं ठरवू नका, सारखं सारखं वजनही करू नका की आता 2 दिवस मी काही खाल्लं नाही किंवा आता मी 2 दिवस खूप काही व्यायाम केलेला आहे, स्ट्रिक्टली थोडंसं डाएट केलं आहे, मग आता किती वजन झालं बघावं.
तर असं करायचं नाही आहे. वजन अजिबात करू नका तुम्ही. म्हणजे सारखं करू नका. एकदा केलं आहे ना, तुम्हाला कळलं आहे तुमचं वेट किती आहे. त्यानंतर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे. मग तुम्ही एक स्वतःला चॅलेंज द्यायचं आहे, की 1 आठवड्याभराचं, 10 दिवसांचं, महिन्याचं, 20 दिवसांचं, 30 दिवसांचं आणि त्या पद्धतीने करा आणि ते दिवस कंप्लीट झाल्यावर तुम्ही वजन करा, वेट करा. मग तुम्हाला काय फरक पडतो हे तुम्ही तुम्ही तुमच्याच आहारात, रुटीनमध्ये बदल करायचे आहेत. त्यानंतर बघा, मी ब्रेकफास्ट कधीच स्किप केला नाही. म्हणजे या अगोदर आता खूप पूर्वी माझी अशी सवय होती आणि आपल्या गृहिणींची बऱ्याचदा अशी सवय असते, की सगळी कामं आवरायची आणि नंतर आपण खायचं भाजी-पोळी असं. पण आपण पण वेळेवर घ्यायचं. तर वर्किंग वुमन्स कसं टिफिन वगैरे नेतात, नाश्ता करतात, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतात. तसं आपण पण करायचं. घरात असलं म्हणून काय झालं? आपल्याला पण शरीर आहे, मन आहे. त्यामुळे आपण आपलीच काळजी घ्यायची. आपला एक टाईम टेबल ठरवायचा आणि पाण्याच्या बॉटल भरून ठेवायच्या आहेत. शक्य होईल तेवढं स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा आणि स्टीलच्या बॉटलचा वापर करा. मी पण स्वतः थोडंसं प्लास्टिकचा वापर कमी करायचा प्रयत्न करते. त्यामुळे स्टीलचं तुम्ही बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं आणि दिवसभरात 2 ते 3 बॉटल पाणी. आता पावसाळा जरी असला तरी पण पाणी प्यायचंच आहे. आता बऱ्याच वेळेला तहान लागत नाही, पण आवर्जून आपण प्यायचे. हवं तर तुम्ही अलार्म लावा एक, तुम्हाला जर आवड असेल तर. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि त्यानंतर बघा मी वेळेवर नाश्ता घ्यायला लागली आणि तो हेल्दी घ्यायचा. म्हणजे एकच भाजी-पोळी सारखी घ्यायची नाही आहे. आता काही जणांचं कसं असतं, सकाळी नाश्त्यात चहा, चपाती किंवा भाजी-पोळी असते. दुपारचं पण जेवणात भाजी-पोळी म्हणजे भाजी-चपाती आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणात पण भाजी-चपाती. जर तुम्ही 3-3 टाईम जर चपाती खात असाल तर हे चुकीचं आहे. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये वेगळं काहीतरी घ्या, हेल्दी घ्या आणि एक क्वांटिटी करा. म्हणजे आज तुम्ही अगदी खूप नाश्ता केला आहे आणि नंतर पुन्हा उद्या मी 2 चपाती खाल्ली आहे किंवा परवा मी वेगळंच काहीतरी खाल्लं आहे. तर असं करू नका. चपाती जरी खात असाल तर ती जेवणात चपाती ठेवा किंवा घरी जर असाल तुम्ही हाऊसवाईफ तर तुम्ही स्वतःसाठी ज्वारीची भाकरी पण करून घेऊ शकता. ज्वारी, तांदळाची, नाचण्याची, बाजरीची सुद्धा. जसं सीझन असेल तसं तुम्ही म्हणजे सीझनल फळं, सीझनल धान्य असं आपण आहारामध्ये बदल करायचे आणि त्या पद्धतीने घ्यायचे. नुसतं भाकरी खाऊनसुद्धा वेट लॉस होतं. तुम्ही असं करा, ज्यांचं खूप वजन आहे, आता 70-80 काहींचं 80-90 किलोही असतं आणि त्यांना जवळपास 10, 15, 20 किलो वजन कमी करायचं असतं. खूप सारे बॉडी फॅट्स असतात, स्थूलपणा, चालता येत नाही. तर त्यांनी मी तर म्हणेल बघा, तुम्ही फक्त ज्वारीची भाकरी, भाजी घरात जे बनवलं तेच खा आणि बाहेरचं पॅकिंगचं, मैद्याचं, तळलेले पदार्थ हे फक्त बंद करा. तर बघा तुमचं पण वेट लॉस होणारच. आणि ब्रेकफास्टमध्ये मी फक्त 2च पर्याय ठेवले. एक तर हेल्दी खायचं, उपमा, अंडं, ऑमलेट, पोहे, ओट्स, पाणी भरपूर प्यायचं किंवा इडली सांबार केलं तर क्वांटिटीमध्ये, उत्तप्पा डोसा केला तर 1 उत्तप्पा, डोसा, मूग डोसा किंवा असं घ्यायचं ठरवलं. तर असं जर आपण घेतलं ना आहारातून तर आपल्या बॉडीमध्ये जीवनसत्व आपल्या जातात. म्हणजे आपल्याला भरपूर काही जीवनसत्व भेटतात जर आहारातून असं घेतलं आपण. पालेभाज्या, अंडी, कडधान्य, फळं. तर त्याने आपली स्किन पण छान राहते. म्हणजे टवटवीत, तजेलदार राहते बघा. आणि सावळी असो स्किन किंवा गोरी असू द्या, पण ती क्लिअर असली ना तर आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं बघा. तर मी कुठल्याही पार्लरमध्ये, कधीच पार्लरमध्ये मी जात नाही. जे काही मला करता येईल ते मी घरगुती पद्धतीनेच करते, नॅचरल पद्धतीने. अगदी माझं वेट लॉससुद्धा मी नॅचरल पद्धतीनेच कमी केलेलं आहे. तुम्ही बरेच जण बघताय बघा, बघत पण असाल की ज्यांनी कोणी खूप वेट लॉस केले तर ते अक्षरशः त्यांची बॉडी गळून गेल्यासारखी असते किंवा चेहरा निस्तेज दिसतो. अगदी म्हणजे चेहरा फेअर असतो तिथे तो अगदी म्हणजे चेहरा काळवंडलेला दिसतो आपल्याला आणि असं वाटतं की त्या व्यक्तीला काहीतरी आजार आहे किंवा खूप काही टेन्शन आहे. मग अशा चेहऱ्यावर पण आपल्याला ते बघायला मिळतं. त्यामुळे असं वजन कमी करायचं आहे की आपली बॉडी ॲक्टिव्ह राहील, आपल्या चेहऱ्यावर तो एक वेगळाच ग्लो, टवटवीतपणा असेल, चेहरा बोलका दिसेल, असं वेट लॉस करायचं आहे की समोरच्याने पाहिल्यावर विचारलं पाहिजे, "अरे तू काय केलं नेमकं?"
म्हणजे समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे, अरे हिने नेमकी स्किनवर ट्रीटमेंट केली आहे की पार्लरमध्ये गेली आहे की ही जिमला जाते की योगा जॉईन केलं आहे किंवा ही काय करते नेमकी, डाएट स्ट्रिक्टली डाएट करते का, असं समोरची व्यक्ती कन्फ्युजन झाली पाहिजे आणि तिने आपल्याला विचारलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही वजन कमी करा. बघा, नॅचरल पद्धतीने जेवढं तुम्ही नॅचरल कराल ना तेवढं त्याचा रिझल्ट तुम्हाला उशिरा मिळेल, पण तो अगदी परफेक्ट मिळेल. बघा, तर आता मी बघा व्यायाम सकाळचा करते, मध्ये वॉक मी बंद केलं होतं, म्हणजे जसं जमेल तसं जात होती, आठवड्यातून एकदाच जायचे असं होतं. पण आता मी स्ट्रिक्टली जवळपास बघा 20 दिवस झालेत मी 8,000 पावलं रोजचे चालायचं माझं मी एक स्वतःला टास्क दिला आहे की रोज 8,000 पावलं करायची. 7-8 काय होईल ते, पण 8,000 मी करतेच. तर मला एवढा फरक पडला आहे तुम्हाला सांगते की अक्षरशः माझा चेहरा ओव्हल शेपमध्ये होता तो व्ही शेपमध्ये दिसायला लागला, म्हणजे चेहरा बारीक झाला. तुम्हाला सांगते थोडे दंड पण मला म्हणजे बारीक वाटत आहेत. आणि आपलं सर्वात शेवटी पोट कमी होतं. बघा, तुम्ही म्हणाल मी वॉक करते, सगळ्या गोष्टी करते, पोट का कमी होत नाही, सर्वात शेवटी पोट कमी होतं. आणि हलतं चालतं शरीर ठेवायचं, घरामध्ये जरी असाल तरी बॉडी आपली हलती चालती ठेवायची, घरातली कामं जिथं गरज नाही मेडची तिथं आपण स्वतः करायची आहे. आणि आता बघा मी सगळं आवरलं आणि जेवण झाल्यानंतर मी रात्री आता वॉकला चाललेले आहे. तर कपडे चेंज केले आणि वॉकला, बाहेर इतका पाऊस आहे तरी मी पार्किंगच्या स्पेसमध्ये मी वॉक करते. तर आणि फ्रेंड्स पण येतात, तर आम्ही दोघी तिघी असं ह्या स्पेसमध्ये वॉक करतो जरी बाहेर पाऊस असला तरी. एवढं ठरवलेलं आहे आणि एवढी हेल्थ कॉन्शियस झाले की काय खायचं म्हटलं तरी विचार पडतो, कारण आपण तेवढी मेहनत करतो की वॉक करतो, एक्सरसाइज करतो. तर असं आपण मनाशी ठरवलं ना की त्या पद्धतीने आपण आहार पण घेतो. बिस्किटं, बाहेरचं खारी, टोस्ट, बटर सगळं बंद केलं आणि त्यानंतर फक्त घरचं जेवण करून आपलं जे पोट भरून खायचं, पण फक्त थोडंसं 1-2 घासाची भूक ठेवायची. तर ह्या गोष्टी मी फॉलो केल्या.